Hello students, today we are going to take mostly asked questions or important questions for SSC board exam on lesson number 4 and 5. 4 is effect of electric current and fifth one is heat. So let's get started. तर सगळ्यात आधी आपण बघणार आहोत लेसन नंबर 4 जो आहे इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. तर त्यामध्ये आपण सगळ्यात जास्तीत जास्त SSC बोर्डसाठी विचारणारे प्रश्न घेतलेले आहेत आणि तुम्ही फक्त एवढेच प्रश्न केले तरी तुम्हाला बाकीच्या लेसन मधलं करायची काही गरज नाहीये. सो यू हॅव टू डू ॲटलीस्ट this much question. Okay, so there are 9 total questions are there from lesson number 4 effect of electric current. So question number first is Joule's law of heating. तर तुम्हाला याच्यामध्ये काय करायचंय, Joule's law of heating हा लॉ दिलेला आहे तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये, तर तेवढा तुम्हाला एक्सप्लेन करायचा आहे. नेक्स्ट आहे युनिट ऑफ इलेक्ट्रिक करंट. तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, फक्त युनिट ऑफ इलेक्ट्रिक पॉवर. सो त्याच्यामध्ये काय करायचं, फक्त युनिट लिहायला येणार तुम्हाला इलेक्ट्रिक पॉवरचं. ते MCQ ला येऊ शकतं किंवा फिल इन द ब्लँक साठी येऊ शकतं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे युजेस ऑफ कॉइल्स. तर कॉइल्सचे उपयोग, युजेस का आहेत ते तुम्हाला लिहायचे आहेत. नंतर फोर्थ क्वेश्चन आहे राईट हँड थंब रूल. राईट हँड थंब रूल तुम्ही फक्त डायग्राम लक्षात ठेवा, त्याच्यावरून तुम्हाला राईट हँड थंब रूल लिहिता येणार. फक्त तुम्ही त्याची डायग्राम लक्षात ठेवली पाहिजे. नंतर आहे फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. तर डाव्या हाताचा जो नियम आहे फ्लेमिंगचा, तो फक्त डाव्या हाताचा, फक्त ती डायग्राम लक्षात ठेवा आणि त्याच्या थंबच्या, त्याच्या फिंगर्सच्या ज्या डिरेक्शन आहेत त्या लक्षात ठेवा. त्या कुठल्या डिरेक्शनला काय आहे ते फक्त लक्षात ठेवा. दॅट इज व्हेरी व्हेरी इझी क्वेश्चन्स. देन क्वेश्चन नंबर 6 प्रिन्सिपल अँड वर्किंग ऑफ इलेक्ट्रिक मोटर. तर तिथे त्याच्यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रिक मोटरची डायग्राम असेल आणि त्या डायग्राम वरून तुम्हाला काय करायचंय, ते मॉडेल एक्सप्लेन करायचंय, त्याचं वर्किंग काय आहे इलेक्ट्रिक मोटरचं, त्याचं प्रिन्सिपल काय आहे ते तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे फॅराडेज लॉ ऑफ इंडक्शन. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन, खूप लहान आहे, डायग्राम वरून लक्षात ठेवण्यासारखं आहे. नंतर फ्लेमिंग्स राईट हँड रूल, तो पण इझी आहे, डायग्राम वरून लक्षात ठेवायचे. फ्लेमिंग्स राईट हँड रूल, फॅराडेज लॉ ऑफ इंडक्शन, फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल आणि राईट हँड थंब रूल. हे चारही क्वेश्चन कोणते, 4, 5, 7 आणि 8, हे चारही क्वेश्चन तुम्हाला फक्त डायग्राम वरून लक्षात ठेवा. त्याचे डिरेक्शन, त्यांचे डिरेक्शनचे सेंटेन्स कोणते आहेत, कोणत्या डिरेक्शनला काय आहे, मॅग्नेटिक फील्ड कोणत्या डिरेक्शनला आहे, कंडक्टर कोणत्या डिरेक्शनला आहे, करंट कोणत्या डिरेक्शन आहे, बस एवढे लक्षात ठेवा डायग्राम वरून, मग तुम्हाला ते इझी आहे करायला लर्न. नंतर 9वा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे वर्किंग अँड स्ट्रक्चर ऑफ इलेक्ट्रिक जनरेटर. तर इलेक्ट्रिक जनरेटरचं वर्किंग काय आहे आणि त्याचं स्ट्रक्चर कसं आहे विथ डायग्राम. हे इलेक्ट्रिक जनरेटर आणि इलेक्ट्रिक मोटर विथ डायग्राम तुम्हाला करायचंय. ओके, आता ह्या क्वेश्चनच्या काही मी डायग्राम तुमच्याच टेक्स्टबुक मधनं आणि काही नेटवरून घेतलेल्या आहेत, तर त्या तुम्हाला रिमाइंड करतील जे मागे आपण क्वेश्चन घेतले ते, त्यासाठी या डायग्राम आहेत. तर ही पहिली डायग्राम आहे, त्याच्यामध्ये हा तुम्हाला हायलाइटेड पार्ट दिसतोय वरचा, त्याच्यामध्ये आहे जूल्स लॉ ऑफ हिटिंग. हा जूल्स लॉ ऑफ हिटिंग आहे, ओहम्स लॉ वरून काढलेला आहे. तर हायलाइटेड पार्ट तुम्हाला करायचा आहे, किंवा तुम्हाला MCQ साठी जूल्स लॉचा फॉर्म्युला पण विचारला जाईल ते करायचं. आणि इथे ही सेकंड लाईन आहे हायलाइट केलेली, तर ते काय आहे, इलेक्ट्रिक पॉवरचं युनिट तुम्हाला सेकंड क्वेश्चन जो होता ते वॅट युनिट आहे ते आहे. नंतर हा आहे तुमचा राईट हँड रूल. तर हे फक्त डायग्राम मी अशा दिलेला आहे, कारण डायग्राम वरून हे कोणत्या डिरेक्शन आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहेत. फक्त थंबची डिरेक्शन कोणती आहे, फिंगर्सची डिरेक्शन कोणती आहे ते फक्त लक्षात ठेवायचं आहे. सेम इथे लेफ्ट हँड रूल आहे, थंबची, फिंगरची वगैरे डिरेक्शन कोणती आहे ते लक्षात ठेवायचे. सेम इथे राईट हँड रूल आहे, ह्या फक्त डिरेक्शन्स आहेत त्या लक्षात ठेवायच्या आणि त्याच्यावरून तुम्हाला लर्न करायला इझी आहे. ओके, तुम्ही तुमच्या हाताचा वापर करून सुद्धा हे करू शकता. नंतर इथे ही इलेक्ट्रिक मोटरची डायग्राम आणि इलेक्ट्रिक जनरेटर ह्याच्यासाठी दिलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्ही रिमाइंड करू शकाल मागे जे क्वेश्चन घेतलेत ते नक्की काय आहेत, कोणत्या लेसन ह्या डायग्राम बघितल्यानंतर तुम्हाला आठवतील म्हणून ह्या डायग्राम्स दिलेल्या आहेत. ओके, नाउ नेक्स्ट वी आर going on lesson number 5 heat.
So there are very less questions from lesson number 5th are there. So what your first question, concept of latent heat. तर याच्यामध्ये तुम्हाला फक्त काय लिहायचे, डेफिनेशन किंवा डिफाईन करायचे लेटेंट हीटला. सेकंड क्वेश्चन तुमचा असणार आहे क्वेश्चन बेसिस ऑन टेम्परेचर वर्सेस टाइम ग्राफ. तिथेच नेक्स्ट पेजवरती तुम्हाला लगेच टेम्परेचर वर्सेस टाइम ग्राफचा एक टाइमचा ग्राफ आहे एक, त्याच्यावरती काही क्वेश्चन येऊ शकतात. देन थर्ड आहे ॲनामॉलस बिहेवियर ऑफ वॉटर युझिंग होप्स ॲपरेटस. तर तिथे होप्स ॲपरेटस पण आहे, ॲनामॉलस बिहेवियर ऑफ वॉटर पण आहे, ते होप्स ॲपरेटस वरूनच आहे, पण त्याच्यामध्ये ग्राफ पण दिलेला आहे. बरोबर आहे. तर तो ग्राफ कोणता आहे तुमचा, व्हॉल्यूम अँड टेम्परेचरचा ग्राफ आहे, ग्राफ बिटवीन व्हॉल्यूम अँड टेम्परेचर. तर तो ग्राफ येऊन त्याच्यावरून सुद्धा क्वेश्चन येतील किंवा डायरेक्टली असाही क्वेश्चन येईल, त्यामुळे कन्फ्यूज करणारा क्वेश्चन येईल. पण तुम्हाला कन्फ्यूज व्हायचं नाही आहे बिलकुल पण. जस्ट ॲनामॉलस बिहेवियर ऑफ वॉटर युझिंग होप्स ॲपरेटस तो होल पेज आहे, तो व्यवस्थित रीड करून जायचं आहे, लर्न करून जायचं आहे. मग त्याच्यावरती कोणताही क्वेश्चन आला दॅट यू कॅन सॉल्व. नंतर क्वेश्चन नंबर 4 आहे युनिट ऑफ हीट. हीटचं फक्त युनिट काय आहे ते लिहायला येणार आहे, ते पण MCQ किंवा फिल इन द ब्लँकसाठी येणार. देन सॉल्व द फॉलोइंग प्रॉब्लेम्स. देन प्रॉब्लेम्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इन सायन्स, यू नो. सो ते प्रॉब्लेम्स तुम्हाला करायचे. तर हे डायग्राम आहेत कोणत्या, व्हॉल्यूम अँड टेम्परेचरचा ग्राफ. टेम्परेचर ऑफ वॉटर हा होप्स ॲपरेटस, त्याच्याच वरती हा ग्राफ आहे. टेक्स्टबुकमध्ये तुम्ही बघाल तर हा ग्राफ वरून पण क्वेश्चन येतील किंवा होप्स ॲपरेटस डायरेक्टली तुम्हाला एक्सप्लेन करायला येईल. सो अशा टाईपमध्ये तुम्हाला क्वेश्चन्स येतात. हो, ते तुम्हाला तेवढं करायचं आहे. ओके. Watching guys, if you have any queries about questions, comment it below. I will explain with you न्यू व्हिडिओ. तुम्हाला या जे पण क्वेश्चन दिलेले आहेत त्याच्यावरती काही जरी प्रॉब्लेम्स असतील कमेंट करा, ते क्वेश्चन मी डीप मध्ये तुम्हाला एक्सप्लेन करेन. ओके. And if this video will help to you, then please subscribe, like and share with your friends. Bye bye.